भारतातली पहिली व्हेरायटी आहे ती जी या ठिकाणी तयार झालेली आहे, त्याचं नाव आहे कोकण तेज. भारतातली पहिली व्हेरायटी आहे कोकण तेज. आणि या झाडाच्या सर्वच भागाचा वापर करता येतं. म्हणजे खोडाची जी साल निघते ते दालचिनी, पानाचा वापर तमालपत्र म्हणून, फुलाचा वापर नागकेशर म्हणून. आणि एवढंच नाही, या सगळ्याचं ऑइल काढून ते पण आपण ॲरोमॅटिक मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये ते विकू शकतो. त्या झाडाचा कुठलाच भाग वेस्ट जात नाही. आता दालचिनी काढायची कशी? दालचिनीचं झाड लावल्यानंतर साधारणतः 3-4 वर्षी मनगडाच्या आकाराचं जर खोड झालं तर खोड जमिनीपासून 2 ते 2.5 फुटावर कट करायचं. म्हणजे हे कट केलेलं खोड आहे 2 ते 2.5 फुटावर. कट केल्यामुळे काय होतं, खाली त्याला परत फुटवे येत राहतात. ते 4-5 फुटवे ठेवायचे आणि बाकीचे सगळे काढून टाकायचे. म्हणजे त्याची परत 2 वर्षांमध्ये अशी वाढ होते. मग हे कट केल्यानंतर हे तुकडेसुद्धा 2-2 फुटाचे तुकडे कट करायचे. म्हणजे झाड 5-6 फुटाचं असेल ना, तर 2-2 फुटाचे तुकडे करायचे. मग हे तुकडे कट केलेलं आहे. आता याला दालचिनी काढायची असेल याची, तर हे वरची जी आहे रफ स्किन आहे हे खरवडायचं, मी काढून टाकायचं चाकूने, ते खरवडल्यासारखं दाखवते. आणि नंतर त्याला मग उभे असे काप मारते. काप मारलं की चाकू आत घातलं की पट्टी बाहेर येते, मग साल बाहेर येणार. आणि ते मग सावलीमध्ये गोल पाईप किंवा बांबू याला असं बांधून ठेवायचं. म्हणजे आहे ती क्वालिटी मेंटेन राहते. तुम्ही असंच जर सुकवलं त्याला तर ते सुरकुत्या पडतात, चिरमुल्यासारखं दिसते. मग त्याच्या बाजारामध्ये त्याला किंमत मिळत नाही. तर ती खरी पद्धत आहे. आणि ह्याचा कालावधी साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यातच काढायला पाहिजे, तर ते साल चांगल्या प्रकारे निघतं. किंवा 3.5 मीटरची अशी उंची असायला पाहिजे. आणि हे जे आहे इकडलं कॉर्नर ते साधारण 1 ते 1.5 मीटरची उंची असायला पाहिजे. म्हणजे असं तुम्हाला तो स्लोप मिळेल. आणि याची लांबी तुम्ही कितीही ठेवू शकता, त्याला काही मर्यादा नाही. पण असं स्ट्रक्चर असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जायला रस्ता आणि 2 साईडला 2 बेड भरायला, म्हणजे बेड भरता आलं पाहिजे. आता या बेडची जी साईज आहे समजा 12 फुटाचं आहे बेड. लांबी रुंदी 4 फुटाची आहे आणि उंची 2 फुटाची. असे बाजारामध्ये विक्रीस उपलब्ध आहे. किंवा तुम्ही या पद्धतीने टँक पण बनवू शकता, सिमेंटची टँक पण बनवू शकता. आता याच्यामध्ये काय करावं लागतंय, बेड मिळाला की असे पाईप लावायचे, त्याला असे हे असतात कपलिंगसाठी होल्स असतात. पाईप काढायचे आणि त्याच्यामध्ये बेड फिट करायचा. हा एक पार्ट झाला. म्हणजे बेड तुमचा या ठिकाणी उभारला गेला की मग त्याच्यामध्ये अर्धा ते 1 फूट झावळ्यांचा थर द्यायचा पृष्ठभागाला. तसं नाही, पसरली पाहिजे झावळी. वरच्या वर राहिली ना असे तर हे होणार. डोळ्याला लागेल कोणाची. झावळ्यांचा थर आपण खाली टाकणार आहे पृष्ठभागाला, ठीक आहे. तो अर्धा ते 1 फूट आपण झावळ्यांचा थर टाकला की त्याच्यावरती आपल्याला शेणकाला टाकायचा आहे. शेणकाला म्हणजे ओलं शेण 10% या प्रमाणामध्ये. मग 10% म्हणजे 100 लिटर पाणी जर घेतलं तर त्याच्यामध्ये 10 किलो ओलं शेण त्याच्यात टाकायला पाहिजे, मिक्स करायला पाहिजे ते. म्हणजे 100 लिटरचा टब आपल्याकडे जर नसेल तर 10 लिटर क्षमतेचा जर टब असेल तर ते 10 लिटर पाणी घ्यायचं आणि 1 किलो ओलं शेण टाकायचं, चांगलं मिक्स करायचं. ज्या पद्धतीने आपण गावामध्ये सडा करतो आणि अंगणामध्ये शिंपडतो तर त्या पद्धतीने करायचं. तो शेणकाला तयार झाला की स्लरी तयार झाली की मग याच्यावरती मग ते शिंपवायचं. हे वरती झालं एक साईडनच काढा शेणा पावडर तर आपण सकाळला भौतिक सत्रामध्ये तुम्हाला गांडूळ खत निर्मितीबद्दलची माहिती दिली आहे. दुपार सत्रामध्ये आपण प्रात्यक्षिक केलेलं आहे की झावळापासून म्हणजे नारळाच्या झावळापासून गांडूळ भेड कसे भरायचे ते या पद्धतीचं आपण सविस्तर प्रात्यक्षिक केलेलं आहे. सर्वप्रथम आपण पृष्ठभागाला काय टाकलं, नारळाच्या झावळा टाकल्या.
त्याच्यावर तो शेणकाला टाकला, नंतर त्याच्यामध्ये गांडूळ सोडली, परत नारळाच्या झावळं टाकल्या, परत शेणकाला, परत नारळाच्या झावळं आणि शेवटले शेणकाला, असे 3 थर आपण या ठिकाणी केलेले आहेत. आता या ठिकाणी तिन्ही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, तिन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक नारळाच्या झावळा, दुसरी गोष्ट शेणकाला आणि तिसरे गांडूळ. या तिन्ही गोष्टी अशा महत्त्वाच्या का याच्यामुळेच आपल्याला गांडूळ तयार करता येतं. एक जरी गोष्ट मिसिंग असेल तर त्याच्यामध्ये आपलं गांडूळ तयार करता येत नाही. तर हे तिन्ही गोष्टी आहे. आता याच्या पुढची अशी असते की एक दिवसाआड आपल्याला तिथे पाणी मारणं गरजेचं असते, की पाणी शिंपडणं गरजेचं असते. म्हणजे या बेडला ओलावा मेंटेन करणं गरजेचं आहे. जर ओलावा राहिला तर गांडुळाची हालचाल त्या ठिकाणी चांगली होती, चांगल्या प्रकारे गांडुळाची पैदास होते, चांगल्या प्रकारे ते हे घटक जे आहे वेस्ट मटेरियल, टाकाऊ पदार्थ हे चांगल्या प्रकारे खातात, पोटामध्ये ते डिकम्पोज करतात, विघटन करतात आणि त्याची ते विष्ठा बाहेर काढतात. आणि ते विष्ठा म्हणजेच आपल्याला गांडूळ खत हे आपल्याला मिळतं. त्यासोबत बेडच्या साईडला होल्स आहे, त्यामधून पाणी आपण जे गोळा करणार आहोत तर त्याला गांडूळ पाणी असं म्हटलं जातं. हे साधारणतः तुम्ही याला सांगितल्या पद्धतीने समजा व्यवस्थापन केलं तर 2.5 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण गांडूळ खत तयार झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल.